नमस्कार. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा निकाल हे फक्त आकडे नाहीत. या आकड्यांच्या मागे आहेत माणसं, त्यांच्या आशा, त्यांच्या अपेक्षा. आज आपण या निकालांचा अर्थ लावून त्यातून सार्वजनिक सेवेसाठी एक ठोस मार्ग कसा तयार करता येईल हे समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपण 6 टप्प्यांचा वापर करू. सगळ्यात आधी जळगावची नाडी ओळखू, मग निवडणूक निकालांचे आकडे पाहू, त्यानंतर या निकालांमागे नेमकं काय घडलं, पुनरुज्जीवनासाठी कोणती रणनीती हवी, पुढच्या 90 दिवसांत काय करायचं, आणि शेवटी या सगळ्याचा उद्देश म्हणजे राजकारणातून सुशासनाकडे कसं जायचं यावर सविस्तर बोलू. चला तर मग थेट मुळाशी जाऊया. जमिनीवरचं वास्तव काय आहे? कोणतीही रणनीती ही माती, माणसं आणि त्यांच्या जगण्यातल्या संघर्षाला समजून घेतल्याशिवाय बनूच शकत नाही. जळगाव ग्रामीण म्हणजे काय तर शेतीशी घट्ट नाळ असलेला मतदारसंघ. इथलं सगळं आयुष्य केळी आणि कापसाच्या पिकांभोवती फिरता. पिकाचा हंगाम चांगला गेला तर घरात दिवाळी, नाहीतर निराशा. इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतकरीच आहे. आणि मग साहजिकच इथल्या समस्यांची मुळं सुद्धा याच मातीत आहेत. शेतीचं संकट म्हणजे पाण्याची टंचाई, डोक्यावर वाढणारं कर्ज, तरुणांच्या हाताला शेतीशिवाय दुसरं काम नाहीये. रस्ते आणि सिंचनाच्या सुविधा आजही अपुऱ्या आहेत आणि सरकारी योजनांचा लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचतोच असं नाही. या केवळ तक्रारी नाहीत तर सन्मानाने जगण्याच्या मार्गातले अडथळे आहेत. आता इथली सामाजिक रचना पाहूया. मराठा आणि ओबीसी समाज मिळून जवळपास 5% आहेत, तर आदिवासी समाज सुमारे 20%, आणि त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरते. या सर्व समाजांच्या आकांक्षांमध्ये समतोल साधणं हे एक मोठं आव्हान आहे, आणि हे आव्हान पेलताना संविधानाने दिलेल्या सन्मानाच्या अधिकाराला सर्वोच्च स्थान द्यावं लागतं. प्रत्येक नागरिकाला, मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, आणि सार्वजनिक जीवनात याच मूल्याचं रक्षण करणे हे पहिले कर्तव्य ठरते. बरं, ही झाली जमिनीवरची गोष्ट. आता बघूया की मतपेटीतून काय बाहेर आलं. 2024च्या जनादेशाचा एक्स-रे. हे आकडे फक्त हारजीत नाही सांगत, तर मतदाराच्या मनात काय चाललंय याचा स्पष्ट इशारा देतात. विजयी उमेदवार शिवसेनेच्या शिंदे गटाचे, त्यांना मतं मिळाली 1,43,408. हा आकडा त्यांच्या विजयाची ताकद दाखवतो. आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतं मिळाली 84,174. या 2 आकड्यांमध्येच पुढच्या विश्लेषणाचं सार दडलेलं आहे. आणि दोन्ही उमेदवारांमधला फरक आहे तब्बल 59,232 मतांचा. ही काही किरकोळ आघाडी नाहीये. ही एक मोठी दरी आहे जी विरोधी पक्षासमोर किती मोठं आव्हान आहे हे स्पष्ट करते. हे अंतर सहज भरून निघणारं नाही. आता पूर्ण मतदारसंघाचं चित्र पाहू. मतदानाची टक्केवारी 62 ते 66% आसपास स्थिर आहे. याचा अर्थ काय? मतदार निराश नाहीये. तो अजूनही मतदानातून बदल घडवू शकतो यावर विश्वास ठेवतोय. 2009 नंतर कल हळूहळू एनडीएकडे झुकलेला दिसतोय. पण लोकांचे मूळ प्रश्न तेच आहेत: शेती, रोजगार आणि पायाभूत सुविधा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, असं का झालं? आणि इथे व्यक्तींना दोष देऊन चालणार नाही. आपल्याला सिस्टममध्ये, संघटनेच्या रचनेत आणि रणनीतीत खोलवर बघावं लागेल. खरा शोध तिथेच लागेल. मागच्या 15 वर्षांचा हा प्रवास बघा. 2009 मध्ये 44.6% मतांसहित विजय. पण 2019 मध्ये मतांची टक्केवारी अक्षरशः 9.1% कोसळली. ही एक संघटनात्मक घसरण होती. 2024 मध्ये 37.5% मजल मारली, जी एक चांगली सुधारणा आहे, पण विजयासाठी पुरेशी नाहीये. ही आकडेवारी खरं तर एका मोठ्या पडझडीची आणि त्यानंतर पुन्हा उभं राहण्याच्या एका अपुऱ्या प्रयत्नाची कथा सांगते. विरोधी पक्षाच्या आत डोकावून पाहूया. ताकद काय आहे? एक संध महाविकास आघाडी आणि शेतकरी आदिवासींमध्ये जुनं कार्यकर्त्यांचं जाळं आहे. पण कमजोरी कुठे आहे? कार्यकर्ते निराश आहेत. स्थानिक पातळीवर काँग्रेसचं संघटन कमकुवत आहे आणि निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यासाठी सक्षम उमेदवारांची कमतरता आहे. प्रचाराची यंत्रणाही कुठेतरी मागे पडतीये. तर मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? उत्तर आहे एका चतुर्मुख रणनीतीमध्ये. पुनरुज्जीवनासाठी 4 स्तंभांवर आधारित एक ठोस योजना. पहिला स्तंभ निवडणूक. हे आकड्यांचं शास्त्र आहे. ओबीसी, मराठा मतं एकत्र आणणं, आदिवासी मतांचा पाया पक्का करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी व तरुण या 2 मोठ्या वर्गांवर लक्ष केंद्रित करणं. मतांचं अचूक गणित मांडल्याशिवाय विजयाचं समीकरण जुळणार नाही. दुसरा स्तंभ संघटन. रणनीती कितीही चांगली असली तरी ती जमिनीवर आणायला एक फौज लागते, कार्यकर्ते लागतात. प्रत्येक बूथवर समिती बनवणं, स्थानिक शाखांना बळ देणं
आणि आजच्या काळात एक मजबूत डिजिटल टीम तयार करणं संघटनेशिवाय कोणतीही रणनीती फक्त कागदावरच राहते. तिसरा स्तंभ आहे नॅरेटिव्ह, म्हणजेच तुमची गोष्ट. लोकांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट सांगण्याची कला. तुमचा संदेश एकदम स्पष्ट हवा, शेतकरी हिताचा, विकासाचा. लोकांच्या भाषेत त्यांच्या जीवनातली उदाहरणं देऊन बोललं पाहिजे. एक सोपा, थेट आणि हृदयाला भेटणारा संदेश हवा. आणि चौथा स्तंभ हा आहे संसाधने. लक्षात घ्या, संसाधने म्हणजे फक्त पैसा नाही. आघाडीतल्या पक्षांची ताकद एकत्र वापरणे, स्थानिक विश्वासू नेत्यांना पुढे आणणे आणि कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संयुक्त सभा घेणं. लोकांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा वेळ ही सर्वात मोठी संसाधने आहेत. आता ही योजना तर झाली, पण ती प्रत्यक्षात कशी आणायची, कागदावरून जमिनीवर कशी उतरवायची, त्यासाठी ही आहे 90 दिवसांची शिडी. योजनेपासून कृतीपर्यंतचा एक स्पष्ट मार्ग. याचे 4 सोपे टप्पे आहेत. पहिले 15 दिवस पायाभरणीचे, उमेदवार ठरवा आणि लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी टीम्स गावात पाठवा. पुढचे 15 दिवस वचन देण्याचे, स्थानिक जाहीरनामा तयार करा आणि संयुक्त सभा घ्या. त्यानंतरचे 30 दिवस जनसंपर्काचे, घरोघरी जाऊन प्रचार करा, सोशल मीडिया मोहीम चालवा आणि शेवटचे 30 दिवस मतदारांना संघटित करण्याचे. बूथ स्तरावर काम वाढवा आणि मतदारांना घराबाहेर काढा. प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याची तयारी करतो. आता समारोपाकडे जाताना या निवडणूक रणनीतीला एका मोठ्या उद्देशाशी जोडूया. शेवटी हे सगळं कशासाठी? निवडणूक जिंकणं हे अंतिम ध्येय असूच शकत नाही. ते एक साधन आहे, लोकांची सेवा करण्याचं, सुशासनाचं. म्हणूनच उमेदवार कोण आहे हे खूप महत्त्वाचं ठरतं. उमेदवार असा हवा जो तळागाळातून बदल घडवणारा असेल, ज्याचा चेहरा ओळखीचा आहे, प्रतिमा स्वच्छ आहे, ज्याची नाळ समाजाशी जोडलेली आहे आणि ज्याच्या मनात ग्रामीण प्रश्नांबद्दल सहानुभूती आहे. आणि आजच्या काळात जबाबदार नेतृत्वाचा अर्थ लोकांच्या माहितीचा आदर करणे हा सुद्धा आहे. त्यांची परवानगी घेऊनच त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांच्या खाजगी माहितीचे संरक्षण करणे हे आवश्यक आहे. विश्वास असाच कमावला जातो. हे सगळं आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे घेऊन येतं. जनादेश खऱ्या अर्थाने कमावला कसा जातो आणि त्याचा सन्मान कसा केला जातो? याचं उत्तर या विचारात आहे. अशा प्रकारे मिळवलेला विजय हा थेट जनादेश असतो. प्रचारात जे मुद्दे उचलले तेच सत्तेत आल्यावर सरकारच्या कामगिरीचे मापदंड बनले पाहिजेत. खऱ्या अर्थाने विश्वास असाच निर्माण होतो. तुम्हाला जर लोकाभिमुख नेता बनायचे असतील आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा फोन करा 08042041602. राजकारणाच्या पलीकडचा उद्देश